मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा असं ज्यांनी महाराष्ट्राचं उत्तुंग वर्णन केलेलं आहे तेच राम गणेश गडकरी त्यांच्या मृत्यूनंतर तब्बल 97 वर्षांनी आता वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेले आहेत। संभाजी महाराजांवरती आक्षेपार्ह लिखाण केल्याचा आक्षेप घेत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पुण्याच्या उद्यानातनं त्यांचा पुतळा रातोरात हटवलेला आहे आणि या प्रकरणी पोलिसांनी 4 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय। कालपर्यंत राम गणेश गडकरींचा पुतळा संभाजी उद्यानात स्थितप्रज्ञपणे उभा होता, पण कालच्या रात्रीत अज्ञातांनी गडकरींचा पुतळा हटवून टाकला। आज सकाळी संभाजी ब्रिगेडनं हा पुतळा हटवल्याची फेसबुक पोस्ट टाकल्यानंतर ही बाब उघडकीस आली आहे। पाठोपाठ संभाजी ब्रिगेडनं राम गणेश गडकरींचा पुतळा आपणच हटवल्याचा दावाही केला। राजसन्यास नावाच्या नाटकामध्ये आणि त्यांच्या पुस्तकामध्ये सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांचं चारित्र्य हनन करणारं लिखाण त्यांनी त्याच्यामध्ये केलेलं आहे। म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचं एकीकडे चरित्र सांगायचं किंवा त्यांच्यावर नाटकं तयार करायची आणि दुसऱ्या बाजूला चारित्र्य हनन करणारं लिखाण त्याच्यामध्ये लिहायचं। हा छत्रपती संभाजी महाराजांच्या चारित्र्यावर संशय घेणारा तो प्रकार आहे। आपल्या माहितीप्रमाणे नदीचा शोध घेतला, पण नदीमध्ये कुठेही पुतळा मिळून आलेला नाही। त्याचप्रमाणे सीसीटीव्हीचं अवलोकन करायचं काम चालू आहे। या ठिकाणी सीसीटीव्ही सुद्धा उपलब्ध आहे आणि रात्रीचे जे वॉचमन होते त्यांच्याकडे तपास करून पुढील कारवाई करत आहोत। संभाजी ब्रिगेडच्या फेसबुकवरती माहिती अपलोड झाल्यामुळे ही माहिती सगळ्यांना कळालेली आहे आणि त्याप्रमाणे पोलीस आम्ही पुढचा तपास करीत आहोत। महाराष्ट्राचे शेक्सपियर म्हणून राम गणेश गडकरींना साहित्य क्षेत्रात मानाचं स्थान आहे। 1885 साली नवसारीत जन्म झालेल्या गडकरींना अवघं 34 वर्षांचं आयुष्य लाभलं। यात त्यांनी गोविंदाग्रज या टोपण नावानं 150 कविता लिहिल्या। शिवाय एकच प्याला, प्रेमसन्यास, पुण्यप्रभाव, भावबंधन ही 4 नाटकं गाजली। मात्र राजसन्यास आणि वेड्यांचा बाजार ही 2 नाटकं अपुरीच राहिली। गडकरींच्या साहित्यिक कर्तृत्वाचा गौरव म्हणून 1962 साली संभाजी उद्यानात आचार्य अत्रेंच्या हस्ते पुतळा बसवण्यात आला, जो काल रात्री हटवण्यात आला। जर महापालिकेने तो पुतळा बसवला तर आम्हाला त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर द्यावं लागेल आणि संभाजी ब्रिगेड परत तो पुतळा काढून टाकेल आणि महापौरांना सुद्धा त्यांची जागा आम्हाला दाखवून द्यावी लागेल। अशा प्रकारे त्या ठिकाणी पुतळ्यांची पळवापळव किंवा 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, त्याचा मी निषेध करतो। पुण्याचा महापौर म्हणून, पुणेकरांचा प्रतिनिधी म्हणून त्या गोष्टी मी मान्य पोलीस आयुक्तांशी बोलतोय। ज्यांनी कोणी हे कृत्य केलं असेल त्यांच्यावर जास्तीची कडक कारवाई व्हावी, कारण या संदर्भामध्ये कुठेतरी जाती व्यवस्थेच्या संदर्भातली या सगळ्या गोष्टी पुढे आणण्याचा किंवा 2 जातीयांमध्ये 2 धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे। इतिहासावरून वर्तमान काळवंडण्याची महाराष्ट्रातली ही पहिली घटना नाहीये। याआधीही जेम्स लेन प्रकरणात भांडारकर प्राच्यविद्या टार्गेट झालं होतं। गेल्या पालिका निवडणुकीआधी लाल महालातून दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटवण्यात आला आणि आता राम गणेश गडकरींचा। त्यामुळं विरोधाचा हा एकमेव मार्ग आहे का, असा सवाल साहित्यिक करतायत। तटस्थतेनं, अत्यंत समतोलपणानं या विकृत लेखनाचा निषेध आणि विरोध निश्चित करता येऊ शकते, ते केला पाहिजे, हे तितकंच खरं आहे। परंतु अशा प्रकारची गडकऱ्यांचा पुतळा फोडून प्रतिमाभंजन करणं हे कृती मला योग्य वाटत नाही। त्याचं मूळ कारण मात्र जी क्रिया आहे ती क्रियाही सदोष आहे आणि प्रतिक्रियाही सदोष आहे। वैचारिक मतभिन्नता आणि वाद महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे। मात्र अलीकडच्या काळात या वादाचं राजकीय भांडवल होऊ लागल्यानं सामाजिक आरोग्य धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली आहे। त्याची काळजी समाजाचं नेतृत्व करणाऱ्यांनी घ्यावी म्हणजे झालं। मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे।